माता भगिनी सुरक्षित तर देश सुरक्षित या उक्तीप्रमाणे गोकुळने महिला सुरक्षेच्या प्रोजेक्टसाठी 34,000 रुपयांची जुळवाजुळव केली। एकीकडे 10वीचे पेपर, दुसरीकडे मात्र प्रोजेक्ट काम सत्र सुरू असताना अखेर 10वीचा निकाल आला। त्याच दिवशी गोकुळच्या स्वप्नांचाही निकाल होता असंच म्हणावं लागेल। 10वीत जरा कमी मार्क मिळाले, पण त्याने केलेला हा प्रोजेक्ट, त्याने पाहिलेलं स्वप्न अखेर यशस्वी झालं। जिकडे तिकडे न्यूजपेपर बातम्यांमध्ये गोकुळचा प्रोजेक्ट दाखवू लागले। परीक्षेत टक्के किती पडले यापेक्षा या बालकाची कल्पना पाहून सर्वजण कौतुक करत होते। महिलांच्या सुरक्षेचा विचार करणारा ध्येयवेडा गोकुळ अशी त्याची ओळख झाली होती। त्यानंतर इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन सुरू होते, मात्र याचं काहीतरी भलतंच चाललं होतं। कॉलेज 1 महिना बाकी होता, मग अखेर हा ध्येयवेडा शांत बसेल का? तर नाहीच। त्याने सगळ्या बाईकपेक्षा वेगळी इलेक्ट्रिक बाईक बनवण्याचे ठरवले। वेगळी अशी काय कल्पना गोकुळच्या